नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, T20 हिंदी चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी प्रकरण पहिलं इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा काय आहेत. पाठामध्ये काय माहिती दिलेली आहे आपण बघूयात. चला, सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की इतिहास लेखन म्हणजे काय व पाश्चात्य परंपरा म्हणजे काय. सर्वात अगोदर आपल्याला हे माहीत असायला हवं की इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा पाठाचं नाव असं का दिलेलं आहे. याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा मित्रांनो, प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत, प्राचीन काळ म्हणजे आदिमानवाच्या काळापासून आजच्या काळापर्यंत उपलब्ध पुराव्यावरून त्या काळातील मानवी प्रयत्न, सामाजिक जीवनातील घडामोडी, परिस्थिती याविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशासह जे लेखन केले जाते त्या लेखनाला आपण इतिहास लेखन असं म्हणतो. आता बघा, इतिहास लेखन समजलं. आता तुम्हाला सांगतो पाश्चात्य म्हणजे काय. पाश्चात्य शब्दाचा अर्थ काय. पाश्चात्य म्हणजेच काय, वेस्टर्न म्हणजे काय, पश्चिमेला जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्राला आपण पाश्चात्य राष्ट्र म्हणतो. म्हणजेच काय, युरोपियन कंट्रीज, युरोपला आपण पाश्चात्य राष्ट्र म्हणतो. म्हणजे त्या पाश्चात्य देश आपल्यापेक्षा प्रगत होता, त्यांच्या परंपरा काय, त्यांचं इतिहास लेखनाविषयी मत काय, तिकडं इतिहास लेखन कशा प्रकारे इतिहास लेखनाचा विकास होत गेला, इतिहास लेखन कसं झालं, त्याविषयी आपण या पाठात बघणार आहोत. थोडक्यात आपल्याला इतिहास लेखनाची परंपरा काय आहेत बघा, तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. या कॉलममध्ये आपण 1 बाय 1 बघूया. 1 नंबरला आपल्याला बघायचं आहे इतिहास लेखनाची परंपरा. बघा, इतिहास लेखनाची काय परंपरा आहे. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन म्हणजे नवीन इतिहास लेखन कसं चालू आहे. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आहे इतिहासाविषयीचा, त्याचा विकास कसा झाला आणि इतिहास लेखन कसं झालं आणि महत्त्वाचे विचारवंत कोणकोणते होऊन गेले याविषयी आपण या पाठात बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला माहीत पाहिजे की आपण कोणत्या गावाला जाणार आहोत. म्हणजेच काय, आपल्याला या पाठात काय बघायचं आहे तर थोडक्यात इतिहास लेखनाची परंपरा आपल्याला बघायची आहे. आधुनिक इतिहास लेखन कसं चालू आहे, युरोपमध्ये वैज्ञानिकांचा दृष्टिकोन कसा होता, त्याचा विकास कसा होत गेला आणि इतिहास लेखन आणि इतिहासाची महत्त्वाची विचारवंत कोणकोणती होती याविषयी आपण या पाठात सविस्तर बघणार आहोत. तर चला बघूया आपण. बघा मित्रांनो, गत काळात म्हणजे इतिहासात म्हणजे भूतकाळात, गतकाळ म्हणजेच काय, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः म्हणजे क्रमाक्रमाने संगती लावून म्हणजे सिक्वेन्स लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं झाल्यास म्हणजेच काय, इतिहास लेखन ही परंपरा कधीही न थांबणारी प्रक्रिया असते. म्हणजे तुम्ही जर अभ्यासला असेल, इतिहासाचा अभ्यास आपण मागील इयत्ता 4थी 3री पासून करत आहोत, त्यामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की आधी मानवापासून आतापर्यंत इतिहास हा लिहितच गेलेले आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय, आधी मानव म्हणजे ज्यावेळेस माणूस हा वानर होता असं म्हणतात, तेव्हापासून म्हणजे आपल्या देशावर कोणी कोणी राज्य केलं त्याचा इतिहास, त्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास, त्याच्यानंतर मग इंग्रजांचा इतिहास, त्याच्यानंतर मग स्वातंत्र्यानंतरच्या काळातील इतिहास आपल्याला अभ्यासाला आहे. अशा प्रकारे इतिहास हा बदलत गेला तरीही इतिहास लेखन जी परंपरा आहे ती अखंडित चालू आहे. तिथं कधीही खंड नाही पडला, अशी ही प्रक्रिया असते. आता बघा, त्यानंतर काय आहे, वैज्ञानिक शाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची, वैज्ञानिक शाखामध्ये उपलब्ध ज्ञान. बघा 1 मिनिट, याला झूम करून बघूया आपण. बघा, वैज्ञानिक शाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालिक व सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. आता वैज्ञानिक ज्ञानशाखेमध्ये काय होतं बघा, की कोणताही प्रयोग जो आहे तो सिद्ध करता येतो. एक प्रयोग करून आपल्याला ते खरं आहे किंवा खोटं आहे हे आपल्याला सिद्ध करता येतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर सांगितलं की जर 2 केमिकल मिळून हा 3रा रंग तयार होतो, तर तुम्हाला ते सांगितल्यानंतर
तो प्रयोग करून तुम्हाला सिद्ध करता येतं की खरंच या दोन जर केमिकलचं मिश्रण जर करून तिसरा रंग तयार होतो हे तुम्हाला सांगितल्याच्यानंतर तुम्ही ते प्रत्यक्षात करून बघता, प्रात्यक्षिक करता आणि त्यानंतर कळतं की हो खरंच आहे किंवा खोटं आहे हे तुम्ही सिद्ध करू शकता. पण इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती बघा, पण इतिहासात काय, इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती म्हणजे प्रयोग करण्याची पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात याचा अवलंब करणे शक्य नसते. म्हणजेच काय, इतिहासामध्ये एखादी घटना घडलेली आहे. फॉर एक्झाम्पल दोन राजामध्ये युद्ध झालं, एका राजानं दुसऱ्या राजाला ठार मारलं, तर ते प्रयोग करता येणार का आपल्याला? नाही. मारलं असेल किंवा नसेल, आपण तिथं होतो का? नाही. प्रत्यक्ष आपण बघितलं का, निरीक्षण केलं का? नाही. कोणी कोणाला मारलं काहीच माहीत नाही. म्हणून इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धत किंवा प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची जी पद्धत आहे ते करणे शक्य नसते. कारण काय आहे, इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, तेव्हा त्याच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. परत त्या दोन राजांची लढाई करता येईल का आपल्याला? नाही. तसेच सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. आणि म्हणून ही जे काही आहे इतिहास संशोधनामध्ये प्रात्यक्षिक करणं शक्य नसतं. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज जे आहेत लिहिण्यासाठी काय झालं बघा, इतिहास संशोधन करताना तर कोणत्या गोष्टीचा विचार केला गेला, त्यामध्ये सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा म्हणजे इतिहास कोणत्या भाषेत लिहिला गेला त्या भाषेचा, त्या लिपीचा वापर कोणता केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि ती लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजेच अक्षराचे वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाचा निर्मितीचा काळ कोणता असेल आणि कागदाचा प्रकार कोणता होता, अधिकारदर्शक, मुद्रा यासारख्या विविध गोष्टीचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. आणि या गोष्टी इतिहास संशोधनामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा वापर केला जातो, सर्वप्रथम एखादा म्हणजे जो दस्तऐवज आहे, जो पुरावा आहे, तो पुरावा कोणत्या भाषेत लिहिला गेला. तुम्हाला आठवत असेल शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीवरून जयंतीवरून अनेक मतभेद आहेत. जाणकारांच्या मते 2 तारखा आपल्या महाराष्ट्राला माहीत आहेत, काही तिथीनुसार आणि काही दस्तऐवजानुसार. मग त्या भाषेतील काही लेख असतील, ती भाषा कोणती होती, कोणत्या भाषेत लिहिलं गेलं आणि त्या भाषेचा फॉन्ट कोणता होता. त्यानंतर त्याचा अर्थ समजण्यासाठी त्या इतिहास तज्ज्ञांची, ती भाषा जाणकारांना त्यांना संशोधन करण्यासाठी आवश्यकता असते. त्यानंतर लेखकाची भाषाशैली कशी होती, तो कागद कोणत्या काळातील होता, त्या कागदाची निर्मिती कधी झालेली असेल, अशा असंख्य प्रश्नांचा विचार करूनच संशोधन करण्यात येतं आणि मदत होत असते संशोधन करण्यास. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तुलनात्मक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. म्हणजे विश्वास किती आहे त्याच्यात, त्या गोष्टीत तथ्य किती आहे याची पडताळणी त्या दस्तऐवजातून होत असते. त्यानंतर बघा, इतिहास संशोधन पद्धती कशाच्या आधारे केली जाते, कशा प्रकारे केली जाते, पद्धत कशी आहे संशोधन करण्याची, तर आपण एक मुद्दे यामध्ये बघणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम आपण एक करून बघूया. त्यामध्ये बघा, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. जी काही इतिहास संशोधन पद्धती आहे त्यामध्ये काय होतं, सर्वप्रथम उपलब्ध जी ऐतिहासिक माहितीचे संदर्भ आहेत ते तपासून पाहिले जातात. जे संदर्भ आहेत ना, या काळात हा रुपया होता, दुसऱ्या काळात तो रुपया होता, म्हणजेच काय, अकबराच्या काळात ही मुद्रा होती, त्यानंतर औरंगजेबाच्या काळात ही मुद्रा होती, शिवाजी महाराजांच्या काळात ही मुद्रा उपयोगात आणल्या जात होती. मग ते संदर्भ तपासले जातात, ऐतिहासिक संदर्भ तपासले जातात. त्यानंतर ऐतिहासिक माहितीचे संकलन केले जाते. ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित केले जाते आणि त्यांचे तुलनात्मक विश्लेषण केले जाते. म्हणजेच काय की माहितीचे संकलन केल्यानंतर ऐतिहासिक बदलांना कारणीभूत म्हणजे बदललं का असणाऱ्या प्रक्रियांच्या स्वरूपात अधोरेखित केले जाते आणि त्याचा तुलनात्मक विश्लेषण केलं जातं. असं का झालं असेल त्याविषयी तुलनात्मक अभ्यास आणि विश्लेषण म्हणजेच काय सांगण्यात येतं की असं या कारणामुळे अशी पुढील प्रक्रिया झाली असेल.
त्यानंतर बघा, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. म्हणजेच काय, ते ठिकाण कोणतं असेल, तो काळ कोणता असेल, याविषयी कल्पना मांडणे आणि त्या चौकटीत आकलन करून घेणे, अशा प्रकारे इतिहास संशोधन केले जाते. त्यानंतर बघा, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. म्हणजेच काय, ऐतिहासिक संदर्भ जे आहेत त्याशी निगडीत प्रश्न मांडणी तयार करणे. की म्हणजेच काय, की एखादी जी नाणी आहेत, कुठं जर नाणी सापडली असतील तर ती त्या काळात, सपोज नाणी जी आहेत ती औरंगाबादला सापडली आणि त्याविषयी औरंगाबादमध्ये पुरावे नाहीत, पण तशीच नाणी जर दिल्लीमध्ये सापडली असतील तर त्याशी संबंध काय होता आणि तथ्य काय, अशी प्रश्नावली निर्माण करणे, तिची मांडणी करणे, संभाव्य परिकल्पना मांडणे आणि काय होऊ शकतं, अंदाज काय आहे, कल्पना काय होऊ शकते, संभाव्यता काय आहे, तर याचा एक अंदाज बांधणे. त्यानंतर इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. चिकित्सक म्हणजे डीपमध्ये जाऊन त्याचं संशोधन करणे. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक पद्धतीने, चिकित्सा म्हणजे काय, ऑपरेशन करणे. समजा फॉर एक्झाम्पल एखादा डॉक्टर असतो, एक एक्सपर्टीज, एखादा म्हणजे हार्ट स्पेशलिस्ट असेल किंवा आय स्पेशलिस्ट असेल, इयर स्पेशलिस्ट असेल, ते काय करतात, स्पेशलिस्ट असल्यामुळं त्यांना त्या गोष्टीचं अतोनात ज्ञान असतं आणि मग म्हणूनच लोक त्यांच्याकडे जातात. मग तशाच प्रकारे इतिहासाच्या साधनांचा चिकित्सक पद्धतीने संशोधन केल्या जातं. अशा प्रकारे इतिहास संशोधन पद्धती काम करते. त्यानंतर बघूया, इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. आता बघा, इतिहास संशोधन करण्यास हेल्प करणाऱ्या, मदत करणाऱ्या विविध शाखा आहेत, संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातन विभाग आहे, तो कार्यरत असतो. त्यांच्याकडे वेगवेगळे इतिहास तज्ज्ञ असतात. पुरातत्व विभागात ते काम करणारे एक्सपर्टीज असतात, ज्यांना इतिहासाचा सखोल अभ्यास असतो, ज्ञान असतं. त्यानंतर अभिलेखागार आहे. म्हणजेच काय, की अभिलेख म्हणजे वेगवेगळे शिलालेख लिहिलेले असतात, दगडावरती लिहिलेले असतात, एखाद्या लेण्यावरती लेख लिहिलेले असतात, त्यांना त्यांचा अभ्यास असतो, अशी एक्सपर्टीज त्यांच्याकडे असतात. हस्तलिखितांचा अभ्यास करणारी लोक त्यांच्याकडे असतात. पुराभिलेख त्यांच्याकडे असतात. अक्षरवाटिका शास्त्र म्हणजे जुन्या काळातील जी तयार करणारी जी शास्त्र आहेत, त्या काळातील जी अक्षरं आहेत त्याचा अभ्यास असणारी जी एक्सपर्टीज आहेत. भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र म्हणजे नाणं जे असतं त्याचं शास्त्र म्हणजे त्याच्याविषयीची माहिती. वंशावळीचा अभ्यास म्हणजे कोणता राजा, कोणाचा मुलगा, म्हणजे अशा प्रकारचा जो वंशावळीचा अभ्यास आहे, अशी एक्सपर्टीज त्यांच्याकडे काम करते. या सगळ्या एक्सपर्टीजचा अभ्यास इतिहास संशोधनास सहाय्य करतो आणि त्यांना मदत करत असतो. इतिहास लेखनाची परंपरा. तर बघा मित्रांनो, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. म्हणजेच काय, चिकित्सकपूर्वक जो मांडणी करतो त्या संशोधकाला, त्या चिकित्सकाला काय म्हणतात, इतिहासकार असे म्हटले जाते. आता अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे, तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते आणि प्रत्येक गोष्टीची नोंद करणे आणि तिचे ज्ञान सांगणे हे इतिहासकाराला शक्य नसतं. पण ज्या गोष्टीचा तो एक्सपर्टी आहे तो ते सांगू शकतो. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटकांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना, त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करत असतात. बघा, आता जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. परंतु लोकांनी भूतकाळाची जाणीव आणि जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या, पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळातही भासत होती. म्हणजेच काय, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आपल्या बोलीभाषेद्वारे
इतिहास सांगणे म्हणजेच काय, एखादी घटना असेल, फॉर एक्झाम्पल जर असेल एखाद्या रहस्य असतील, एखादं रहस्य किंवा एखादं तुम्ही जर मूव्हीजमध्ये बघितलं असेल की आपला जो खजाना आहे जुन्या काळात, अशी ज्या काही जुन्या मूव्ही दाखवलेल्या आहेत त्यामध्ये दाखवलेलं असतं काय की आपल्या घरातील जी धनदौलत आहे, जो खजिना आहे तो या ठिकाणी हा मंत्र उच्चार केल्याच्या नंतर या ठिकाणी लपून ठेवलेला आहे. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता काळीही भासत होती. गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, जुन्या काळातील कहाण्या, त्यानंतर गीत असतील, त्यानंतर पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आज जर बघितलं शिवाजी महाराजांच्या काळात पोवाडा हे गीताचा प्रकार जो आहे तो प्रचंड प्रमाणात रुजलेला होता, गाजलेला होता. आता तो काळ राहिलेला नाही आहे, तरी पण आज देखील आपण पोवाडे ऐकतो, कारण की ते आपल्या पूर्वजांपासून आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर बघा पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अति प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. त्यामध्ये बघा आता तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, हे चित्र बघा, माहीत आहे का तुम्हाला फ्रान्स येथील लूव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख. आता बघा या जर निरीक्षण जर केलं तर एक सैनिक दाखवलेला आहे, त्या सैनिकाच्या हातात एक ढाल आहे, दुसऱ्या हातात भाला आहे. अशा प्रकारे तो सैनिक दाखवलेला आहे. बघा वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकाची शिस्तबद्ध रांग आहे, ही इथं तुम्हाला दिसत असेल. बघा ही सैनिक आहेत, एकामागे एक शिस्तबद्ध रांग, आणि त्यांचे नेतृत्व करणारा सेनानी समोर दिसत आहे, तो त्यांचा सेनानी आहे, सेनापती आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. आता बघा ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात कुठं झाली तर सुमेर संस्कृतीमध्ये झाली. तर सुमेर संस्कृती कुठं आहे, तो मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. सद्य परिस्थितीत म्हणता येईल सुमेर साम्राज्य होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णन त्या काळातील शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. तत्कालीन म्हणजे त्या काळातील शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यामध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील बघा 4500 वर्षापूर्वीचा जो 2 राज्यामध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा जो शिलालेख आहे तो आजही जपून ठेवलेला आहे. आणि तो कोणत्या संग्रहालयात आहे तर फ्रान्समधील लूव्र संग्रहालयात ठेवलेला आहे. ही नावं लक्षात असू द्या, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला लक्षात असायला हवीत. आता आपण बघूया आधुनिक इतिहास लेखन म्हणजे नवीन काळातील इतिहास लेखन कसं आहे. तर बघा आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये इथं सांगितली जातात. तर ही पद्धती कोणती आहे बघा, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होते. आता शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे की प्रश्नाची मांडणी, इतिहासातील प्रश्न अगोदर प्रश्न तयार करणे आणि त्या प्रश्नाची मांडणी करून घेणे. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. कोणी सांगितलं किंवा दैवी शक्ती होती अशा गोष्टीशी या इतिहासकारांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे वाटचाल कशा प्रकारे चालली आहे याचा एक अंदाज इतिहासामुळे आपल्याला मिळत असतो. म्हणजेच काय, मानवजातीने
भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे मानवजातीची वाटचाल कुठं चालली आहे, कोणत्या देशात कसा इतिहास घडत गेला आणि त्यावरून त्या देशाचं पुढील भविष्य काय आहे हे याचा अंदाज आपल्याला घेता येतो. तर बघा, वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाची परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. आता लक्षात असू द्या, हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. आता लक्षात असू द्या, हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला होता. आता लक्षात असू द्या, ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते की हिस्ट्री हा शब्द जो आहे तो ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने, आता हिरोडोटस हे नाव लक्षात असू द्या, या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्री या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरलेला आहे हा शब्द हिस्ट्री. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. नंतर काय झालं बघा, इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. 18व्या शतकापर्यंत वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले. ईश्वर होता नव्हता याविषयी तिथं युरोपमध्ये आणि त्या विद्यापीठामध्ये या गोष्टींना जास्त महत्त्व होतं, अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. लक्षात असू द्या, युरोपमध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली 1737मध्ये. एक्झामच्या दृष्टीने लक्षात असू द्या, एक्झाममध्ये जर प्रश्न आला 1737मध्ये जर्मनीमध्ये कोणतं विद्यापीठ स्थापन झालं, गॉटिंगेन, आणि कधी झालं 1737मध्ये, आणि कोणत्या देशात झालं, जर्मनीमध्ये. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्या पाठोपाठ मधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनू लागली. त्यानंतर काय झालं बघा, इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही विचारवंत महत्त्वाची आहेत, त्यांची माहिती आपण आता घेऊया. जी इतिहास लेखनामध्ये जी विचारवंत होऊन गेले त्यामध्ये महत्त्वाचे विचारवंत होते. त्यामध्ये काही विचारवंत अशी आहेत बघा, रेने देकार्त 1596 ते 1650 या दरम्यान हा विचारवंत होऊन गेला. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. आता फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त याचं म्हणणं काय होतं की जे काय आपण इतिहास लेखनासाठी वापरला जाणारा जी कागदपत्रे आहेत त्याची विश्वसनीयता किती आहे हे तपासणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जी कागदपत्रं आहेत ती विश्वासलायक आहेत किंवा नाही याची पात्रता तपासून घेणे आवश्यक आहे असं त्याचं मत होतं. त्याने लिहिलेल्या रेने देकार्त याने जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव होतं डिस्कोर्स ऑन द मेथड. रेने देकार्त
याने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं डिस्कोर्स ऑन द मेथड. या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम होय. म्हणजेच काय, रेने देकार्त याचं म्हणणं असं होतं की डोळे झाकून एखादी गोष्ट जर आपल्याला वाटत असेल की ही बरोबर आहे तरच त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा. म्हणजे ते कुठलाही डाऊट नसेल, कुठलीही शंका नसेल. एखाद्याने जर शंका निर्माण केली असेल की नाही ही गोष्ट चुकीची आहे तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये, असा त्याचा नियम होता. त्यानंतर बघा व्हॉल्टेअर, दुसरा जो विचारवंत आहे व्हॉल्टेअर नावाचा, 1694 ते 1778 दरम्यान होऊन गेला. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. फॉर एक्झाम्पल, जर एक्झाममध्ये तुम्हाला विचारण्यात आलं व्हॉल्टेअरचं मूळ नाव काय, तर लक्षात असू द्या फ्रान्सवा मरी अरुये असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता त्या काळातील समाजाच्या परंपरा, बघा व्हॉल्टेअरनी काय केलं, इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केलं नाही तर त्या काळातील समाजाच्या परंपरा कशा होत्या, व्यापार कसा होता, कोणत्या गोष्टीचा व्यापार होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. जर एक्झाममध्ये प्रश्न आला व्हॉल्टेअरने कोणता विचार मांडला तर तुम्हाला असं लिहावं लागेल, व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता त्या काळातील समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल आणि म्हणूनच आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टेअरला म्हटले जाते. लक्षात असू द्या, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअरला म्हटले जाते. कशामुळं, तर त्याने कोणता विचार मांडला, म्हणजेच काय, त्याने सांगितलं की म्हणजे घटनांचा कालक्रम आणि त्या काळातील समाजाच्या परंपरा, त्याचबरोबर व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवा असं त्याने मांडलं. त्याच्या अगोदर काय, इतिहासासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास संशोधन व्हायचं. पण व्हॉल्टेअरने एक नवीन सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतामध्ये त्याने सांगितलं की समाजाच्या परंपरा कशा होत्या, व्यापार कसा होता, शेती कशी होती, आर्थिक व्यवस्था कशी होती या गोष्टींचा देखील विचार व्हायला हवा असा त्याने सिद्धांत मांडला आणि म्हणून व्हॉल्टेअरला इतिहास लेखनाचा जनक म्हटल्या जाते. आता बघा नवीन जे विचारवंत आहेत पुढं, जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. हेगेल नावाचा जो विचारवंत आहे 1770 ते 1831 या दरम्यान होऊन गेला. या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिलेला आहे. आता बघा जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल याचं म्हणणं काय होतं, तर बघा इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारे असतो. त्याचबरोबर इतिहासातील मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले. म्हणजेच बघा इतिहासामध्ये बदल होत जातो, त्याला नवीन नवीन संशोधन होत गेलं तर नवीन नवीन महत्त्व मिळत जातं. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात त्या काळी सोन्याची नाणी होती असं एखाद्या इतिहासकाराने जर सांगितलं, पण इतिहास संशोधन चालूच असताना त्याला परत काय आठवलं की परत त्याला एक नवीन संशोधन मिळालं की त्या काळात सोन्याच्या नाण्याबरोबर चांदीची नाणीही उपयोगात होती एखाद्या राजाच्या कार्यकाळात. तर मग काय होईल, त्यासोबतच जे नवीन बदल होत गेला तो स्वीकारणे साहजिकच आहे आणि तो स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत
अशी अनेक तत्त्वज्ञाची खात्री पटली. त्यानंतर बघा, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. आता बघा, हेलेनने 2 पुस्तकं लिहिली. त्यामध्ये एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हे एक पुस्तक होतं आणि दुसरं पुस्तक रिझन इन हिस्ट्री. रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. कोणाचं? जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगल यांचं. आणि त्या अगोदर एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख संकलित केलेली आहेत. तर बघा, पुढील जो जाणून घ्या, तुम्हाला एक माहिती सांगितलेली आहे. बघा, हेगलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. हेगलच्या मते कोणतीही घटना असेल, तिचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ त्याने उदाहरण देखील सांगितलं आहे. खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद, डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. द्वंद्ववाद कशाला म्हटले जाते? तर या पद्धतीला द्वंद्ववाद, खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला कोणत्याही गोष्टीच्या 2 बाजू विचारात घ्याव्या लागतात. चांगली आणि वाईट बाजू, खरं आणि खोटं या दोन्ही बाजू विचारात घेऊन त्या गोष्टीची काय अर्थ लावण्याचा वर्गवारी केली जाते. या पद्धतीला द्वंद्ववाद पद्धती किंवा डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीला प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारी प्रतिसिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताचा समन्वयात्मक मांडणी केली जाते. म्हणजेच एक सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झाल्यास, आईस्क्रीम खाणे चांगले की वाईट, आणि जी लक्षणं जास्त असतील, म्हणजे आईस्क्रीम खाणे हे चांगले आहे, हे जर जास्त पुरावे मिळत असतील तर आईस्क्रीम खाणे हे चांगले आहे. आणि जर आईस्क्रीम खाणे वाईट आहे या गोष्टीचे पुरावे किंवा या गोष्टीकडून जास्त जर भक्कम बाजू आली तर तर्क काय निघतो? आईस्क्रीम खाणे हे वाईट आहे, असं हेगलचं म्हणणं होतं. एक उदाहरणार्थ. त्यानंतर बघूया, आता नवीन जो विचारवंत आहे तो आहे लिओपोल्ड वॉन रांके. 1795 ते 1886 या दरम्यान होऊन गेला. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती मांडलेली आहे. इतिहासाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीचे ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. जे काही दस्तऐवज आहेत, जे काही पुरावे आहेत, त्यांचा कसून अभ्यास करणे हे लिओपोल्ड वॉन रांके यांनी सांगितलं आणि सत्यापर्यंत पोहोचता येतं असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याचा विविध लेखांचे संकलन केलेले आहे. त्याची 2 पुस्तकं आहेत रांकेची, लिओपोल्ड वॉन रांकेची. लक्षात असू द्या, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ही त्याची 2 ग्रंथ आहेत. त्यानंतर बघा, नवीन विचारवंत जो पुढील विचारवंत आहे कार्ल मार्क्स. 1818 ते 1883 मध्ये कार्ल मार्क्स नावाचा विचारवंत होऊन गेला युरोपमध्ये, पाश्चात्य देशामध्ये. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो.
माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. त्याच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा हा इतिहास असतो. माणसामधील नातेसंबंधाचा त्यांच्या मूलभूत गरजांचा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतो. ज्या लोकांच्या राहणीमानावर हा इतिहास अवलंबून असतो असं कार्ल मार्क्स सांगतात. त्यानंतर बघा, समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो वर्ग इतरांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगभरात प्रसिद्ध आहे. कार्ल मार्क्स सांगतो की मानवाच्या ज्या गरजा असतात त्यानुसार इतिहास हा बदलत असतो, इतिहास हा घडत असतो. त्याचं म्हणणं असं आहे, मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने जी आहेत असतात तो वर्ग इतर वर्गाचं आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केलेली आहे. त्यानंतर बघा, ॲनल्स प्रणाली काय आहे. बघा, ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. 20व्या शतकामध्ये उदयास आली ॲनल्स नावाने ओळखण्यात आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, बघा ॲनल्स प्रणाली काय सांगते, इतिहासाचा अभ्यास फक्त आणि फक्त राजकीय घडामोडी, इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण आणि मुत्सद्देगिरी किंवा युद्ध यांच्यावर केंद्रित न करता, त्याचं म्हणणं असं होतं की महान नेते, राजे, युद्ध, राजकारण यावरच इतिहासाचा अभ्यास नाही आहे. त्याच्या पुढं जाऊन तो सांगतो की इतिहासाचा अभ्यास जो आहे त्यांनी लक्ष केंद्रित काय केलं, तर तो सांगतो सिद्धांत काय सांगतो बघा, त्या काळातील हवामान कसं होतं, स्थानिक लोक कशी होती, शेती कशी होती, व्यापार कसा चालायचा, तंत्रज्ञान किती होतं, दळणवळण साधने होती का, संपर्काची साधने काय होती, सामाजिक विभागणी कशी होती आणि समूहाची मानसिकता कशी होती, यासारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. आणि ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. आणि मग नंतर या गोष्टीचा देखील इतिहासात अभ्यास होऊ लागला, याचं देखील इतिहास संशोधन होऊ लागलं. त्यानंतर बघा, इतिहास लेखन, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर बघा स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. आता स्त्रियांबाबतीत स्त्रियांचा इतिहास कसा असेल, स्त्रियांवर इतिहास लेखनाचा दृष्टिकोन कसा असेल, तर बघा सीमा द बोहा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या काही संस्था आहेत, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य कसं आहे यासारख्या विविध पैलूवर सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून त्यांच्यावरती इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला आहे असं आपल्याला इतिहास संशोधनामध्ये दिसू लागलं. त्यानंतर बघा मायकेल फुको. आता पुढील जे विचारवंत आहेत ते आहे मायकेल फुको. 1926 ते 1984 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको हे कोणते विचारवंत आहे, कुठं तर फ्रेंच इतिहासकार आहेत ते. त्यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. आता त्याचं म्हणणं असं होतं
त्याचं पुस्तक आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, कोणाचं? मायकेल फुकोचं. त्यामध्ये त्याने असं मांडलं आहे की कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. अखंड मांडणी करणे कालक्रमानुसार पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून, म्हणजे इतिहासाचं उद्दिष्ट काय? पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांची स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. त्याचं म्हणणं असं होतं की सत्य काय आहे हे पाहणे नाही. इतिहासाचं संशोधन म्हणजे काय? भूतकाळातील स्थित्यंतरांची, त्या काळातील स्थिती कशी होती याचं स्पष्टीकरण देणे असतो, याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. त्यानंतर बघा, इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, आणि मग फुकोने काय केलं? इतिहासकारांनी मनोविकृती म्हणजे माणसाची विकृती कशी, माणसाचा स्वभाव कसा होता, त्यानंतर वैद्यकीय शास्त्र कसं होतं त्या काळातील, तुरुंग व्यवस्था कशी होती, यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने, म्हणजे इतिहास लेखन कसं वाढत गेलं, कोणकोणत्या टप्प्याचा इतिहास वाढत गेला बघा, सतत विस्तारत गेला. साहित्य वाढलं, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला कशी होती, संगीत कलेचा विकास कसा झाला, नृत्यकला कसे उदयास आली, कसा विकास झाला, नाट्यकला कशी होती इतिहासात, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. अशा प्रकारे इतिहासाची जी व्याप्ती आहे ती, इतिहास संशोधनाची व्याप्ती ही वाढत गेली अनेक इतिहासकारांच्या संशोधनामुळे. अशा प्रकारे आपण पाठातील इतिहास संशोधन आणि पाश्चात्य परंपरा आणि जे तत्त्वज्ञ आहेत, जे ज्ञानी इतिहासकार आहेत, त्यांची मतं काय होती, त्यांच्या पुस्तकामधून त्यांनी काय मतं मांडली याविषयी आपण अभ्यास बघितला आहे. आता पुढील पाठामध्ये आपण इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा कशी होती याविषयी बघणार आहोत. इतिहास लेखन कसं होतं आणि भारतीय परंपरा कशी होती याविषयी आपण पुढील पाठात अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.